जय श्रीराम मित्रांनो, आज जरा मुंबईचे कटकट सोडून प्रायव्हेट भाडं घेऊन चेंबूरवरून थेट कोकणच्या दिशेने आपण निघालोय। रस्ता लांबचा, मग काय आधी फोटोबा मग विठोबा। गाडी लावली पार्किंगला आणि थांबलो एका साई सागर रेस्टॉरंटला। तिथं हाणला मस्त गरमागरम मेंदूवडा। पोटभर नाश्ता केला आणि लागलो आपण पुढच्या प्रवासाला। बाहेर पाऊस तर असा कोसळत होता की थांबायचंच नाव घेत नव्हता, पण आपण कुठे थांबणार होतो। आता पुढचा प्रवास थेट आपल्या हक्काच्या स्वर्गात म्हणजे कोकणात। महाड सोडल्या सोडल्या जेव्हा कोकणात एंट्री मारील ना भावांनो, विषयच एंड। तो नजारा, ते घनदाट जंगल आणि त्यातून धावणारी आपली गाडी, खरंच एकदम अप्रतिम। निसर्गाची जादू काय असते ती इथेच बघायला मिळते। प्रवास सुरू असतानाच अचानक मला लागली कॉफीची कडक तलप। मग काय, गाडी थांबवली आणि मस्त गरमागरम कॉफी मारली आणि परत धरलो कोकणाचा रस्ता। आता आपण कोकणात आलोय आणि पाऊस होणार नाही असं कधी होईल काय? परत सुरू झाला की हो धो धो पाऊस। पण या पावसात गाडी चालवायची मजा काही वेगळीच असते। आपल्या ड्रायव्हर भावांसाठी एक महत्त्वाची माहिती, गणपतीपुळे मंदिराच्या साधारण 8 किलोमीटर आधी एक कृपा सिंधू CNG पंप आहे। हा पंप 24 तास चालू असतो आणि जवळपास हा एकच मोठा आधार आहे। त्यामुळे इथे गॅस फुल करून घेतल्याशिवाय कधी पुढे जाऊ नका। सगळा पाऊस, पाणी आणि रस्ते पार करत फायनली आपण पोहोचलोय MTDC रिसॉर्टला। तर मित्रांनो, कस्टमरला सुखरूप पोहोचवलंय, पण आपला प्रवास इथं संपत नाही। आता या पुढचे सलग 3 दिवस तुम्हाला पूर्ण कोकण आणि रत्नागिरीमध्ये सध्या कोणकोणते बीच चालू आहे, तिथला नजारा कसा आहे, सगळे एकापेक्षा एक भारी व्हिडिओमधून दाखवणार आहोत। त्यामुळे पुढच्या भागात भेटूच मग। तोपर्यंत सर्वांना राम राम।